नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता सकाळचे 8 वाजतायत. आज दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. पूर्वनियोजित कालावधीनुसार अधिवेशनाचं सूप वाजणार. काँग्रेस संसदीय पक्षाची आज बैठक. सोनिया गांधी करणार मार्गदर्शन. खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर होणार चर्चा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन. तर मुख्यमंत्र्यांची घोषणा. 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होणार विशेष अधिवेशन. सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक, तर संवादातूनच समाधान होतं. सुधीर मुनगंटीवारांचा मनोज जरांगेंना सल्ला. सुधीर मुनगंटीवारांचा राहुल गांधींचा विरोधकांवर हल्लाबोल. राहुल गांधी देशाचा गौरव कमी करतायत म्हणत राहुल गांधींना टोला. कोरोना काळामधील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आज सुनावणी. तर किशोरी पेडणेकरांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी. जेजेतील डॉक्टरांचं आंदोलन चिघळण्याची चिन्ह. 21 डिसेंबर पासून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा निवासी डॉक्टरांचा इशारा. राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना दिलासा. मिनी अंगणवाड्यांची संख्या 13,000 होणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. राज्यात अनेक भागात थंडीची लाट. विदर्भातील तापमान 9 अंशावर. पुढील काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे देशभरात भीतीचं वातावरण. तर चाचण्या वाढवण्याचे निर्देश. नागरिकांना मास्कही वापरण्याचं आवाहन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची आज बैठक. उपाययोजनांचा घेणार आढावा. आणि ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स ठरले IPL मधील सगळ्यात महागडे खेळाडू. KKR कडून स्टार्कवर 24 कोटींची बोली. तर सनरायझर्स हैदराबादनं कमिन्ससाठी मोजले 20 कोटी रुपये. पाहणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा. मात्र त्यापूर्वी आता एक ब्रेकिंग बातमी अमेरिकेहून आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयानं मोठा धक्का दिलेला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणात दोषी मानत कोर्टानं त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केलेलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही. याशिवाय निवडणुकीत मतदान सुद्धा करता येणार नाही. अमेरिकेच्या कोलोरॅडो हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. आणि यानंतर पुण्यातनं एक ब्रेकिंग बातमी आहे. पुण्यामध्ये युवक काँग्रेसनं पुन्हा एकदा आक्रमक पद्धतीनं बॅनरबाजी केली आहे. शहरामधील सगळ्या समस्यांवर एकच उपाय म्हणजे काँग्रेस, अशा आशयाचे हे बॅनर झळकत आहेत. हायकोर्टानं पुणे लोकसभा पोटनिवडणूक तात्काळ घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिलेत. आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार मोहन जोशी यांचे कट्टर समर्थक रोहन सुरवसे यांनी ही बॅनरबाजी केलेली आहे. आणि आपण याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. गुड मॉर्निंग चंद्रकांत. पुण्यात पुन्हा एकदा आता युवक काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. हो मनाली, आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगाला हायकोर्टानं आदेश दिले की कसल्या परिस्थितीत बाय इलेक्शन घ्या पुणे लोकसभेचे, कारण बापट यांचं निधन झालंय. पण आयोग निवडणूक घेईल का नाही माहित नाही, कारण अवघे 3-4 महिने राहिलेत. पण तरी युवक काँग्रेसने आतापासूनच
आक्रमक बॅनरबाजी सुरू केली. मोहन जोशी यांचा कार्यकर्ता रोहन सुरोसे याने बॅनरबाजी केली शहरात. पुण्यातल्या ज्या समस्या आहेत त्याचा पाडाच वाचला या बॅनरवरती. आणि या समस्येवर एकच उपाय म्हणजे काँग्रेस. आणि काँग्रेसने आतापर्यंत काय काय कामं केली त्याची यादी सगळी या बॅनरवरती. थोडक्यात ह्या प्रचाराचा एक भाग म्हणता येईल. म्हणजे अशा पद्धतीने आता बॅनरबाजी सुरू झाली. आणि तिकडे भाजपचे जे जगदीश मुळीक हे एक एक कार्यक्रम घेऊन मॅरेथॉन असेल, तिकडे बागेश्वर बाबांना बोलव असेल, मुरलीधर मोहोळ असेल, म्हणजे प्रत्येक उमेदवार खरं तर निवडणूक लागेल की नाही याची शंका आहे. पण आपापल्या पद्धतीने प्रचाराची आतापासून त्यांनी तयारी सुरू केलेली दिसते. त्याचा हा भाग म्हणून आता काँग्रेसने बॅनरबाजी केल्याचं समोर येते. निश्चितच. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी. आणि पुण्यानंतर आता नागपूरहून एक ब्रेकिंग बातमी आहे. सोलार इंडस्ट्रीज मधील स्फोटाच्या चौकशीसाठी दिल्लीतील DRDOच्या तज्ञांचं विशेष पथक दाखल होणार आहे. या स्फोटात 6 महिलांसह एकूण 9 कामगारांचा मृत्यू झाला होता. भीषण स्फोटात मृतांच्या देहाचे अवशेष ढिगाऱ्यात गाडले गेले. स्फोट आणि स्फोटकाशी संबंधित विषयात DRDOचं पथक निष्णात असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही माहिती जाणून घेऊन पुढील तपास केला जाईल. आणि कंपनी परिसरामध्ये असलेल्या CCTVच्या हार्ड डिस्क पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. CCTV तपासून स्फोटाची तीव्रता लक्षात येणार. तर सोलर एक्सप्लोजिव्स मध्ये भारतीय सैन्य दलासाठी स्फोटकं तयार केली जातात. DRDOचं पथक ते आहे आता नागपूरमध्ये दाखल होणार असून ते चौकशी करणार आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. गुड मॉर्निंग उदय. उदय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलार इंडस्ट्रीज मधील स्फोटाची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून DRDOच्या तज्ञांचं विशेष पथक नागपुरात दाखल होणार आहे. कधीपर्यंत हे पथक येईल? खरं तर सोलर एक्सप्लोजिव्ह ही भारतीय सैन्य दलासाठी स्फोटक आणि ड्रोन तयार करतं. देशाने ज्यावेळी सैन्य दलाच्या स्फोटकांसाठी खासगी कंत्राट ज्यावेळी जारी केलं त्यातलं पहिलं कंत्राट हे सोलर एक्सप्लोजिव्हला मिळालं होतं. त्या अनुषंगानं या सोलर एक्सप्लोजिव्ह मध्ये झालेला हा स्फोट अतिशय महत्वाचा होता. याचे काही इतर कनेक्शन तर नाही ना हे तपासणं देखील तितकेच महत्वाचं होतं. आणि त्या दृष्टीने आता DRDOच्या तज्ञांचं एक पथक या आठवड्यात नागपूरला येणार आहे. आणि सोलर एक्सप्लोजिव्ह मध्ये जो ब्लास्ट झाला होता ज्यामध्ये 6 महिलांसह एकूण 9 कामगारांचा मृत्यू झाला होता या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ते DRDOच्या पथकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. हा स्फोट नेमका कसा झाला, काही स्फोटक हाताळण्यात काही चुका झाल्यात का या दृष्टीने देखील जो आहे तो तपास केला जाणार आहे. यामध्ये कुठला घातपात होता का या दृष्टीने देखील जे आहे ते DRDO या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे. या सोलर एक्सप्लोजिव्ह परिसरामध्ये जे CCTV लागले होते ते CCTV आणि त्याचे हार्ड डिस्क जे आहेत त्या नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. जेणेकरून या सगळ्या स्फोटा दरम्यान तिथं होत असलेल्या हालचाली किंवा त्या स्फोटाची तीव्रता किती होती हे जाणून घेण्याचा या निमित्तानं जो आहे तो प्रयत्न केला जाणार आहे. DRDOचं पथक आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असल्यानं या प्रकरणात नेमकं काय झालं आणि त्याची सत्यता काय होती आणि हे मानवी चुकांमुळे झालं की तांत्रिक चुकांमुळे झालं याचा उलगडा देखील होणार आहे. साधारणतः याच आठवड्यात DRDOच्या तज्ञांचं हे पथक नागपूरला येईल आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर या सगळ्या स्फोटाचा अहवाल जो आहे तो समोर येणार आहे. उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पाहूयात राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अधिवेशन आणखी 2 दिवस वाढवण्याची विरोधकांची मागणी होती. मात्र आता पूर्वनियोजित कालावधीनुसार अधिवेशनाचा आज सूप वाचणार आहे. तर नागपूर अधिवेशनाचं कामकाज 10 दिवस चाललं आणि या अधिवेशनात नवाब मलिक सलीम कुत्ता प्रकरण, मराठा आरक्षण आणि अवकाळीचे मुद्दे गाजले. छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं होतं. नोंदी संदर्भात तपासलेल्या कागदपत्रांच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करत राज्याची लोकसंख्या 12 कोटी असताना 15 कोटी कागदपत्र कुठून आणली असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता. भुजबळांच्या या टीकेला आता जरांगेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिले. राजधानी दिल्लीत काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. सोनिया गांधी या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत संसदेच्या सुरक्षेचा भंग, कांदा निर्यात बंदी आणि इतर प्रश्नांबाबत चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 141 खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे आता खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
कोरोना काळामधील बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी असून तुर्तास किशोरी पेडणेकरांना हायकोर्टानं अटकेपासून दिलासा दिलाय. छगन भुजबळ आरोपी असलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे आणि 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्जही केलाय. या प्रकरणी आता न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. तर भारतामध्ये JN.1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागानं योग्य ती काळजी घेत सगळ्या जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आदेशही दिलेत आणि श्वसनासंदर्भातील आजारांचं संक्रमण होत असलेल्या रुग्णांचं अधिक सक्षमपणे सर्वेक्षण करण्यासाठीच्या सूचना देत कोरोना चाचणी वाढवण्याचे निर्देश दिलेत. केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जाते. कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकारच्या वतीनं सगळ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बुधवारी बैठक बोलावण्यात आली आहे. तर आता सध्या विदर्भामधील नागपूर, यवतमाळ, गोंदिया इथं किमान तापमान 9 अंशापर्यंत घसरले, तर थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरसह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अद्याप कडाक्याची थंडीची प्रतीक्षा आहे आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भासह उर्वरित राज्यात चांगली थंडी पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून थंडीचा जोर वाढतच चालल्याचं दिसतंय. गोंदियामध्ये किमान तापमानाची 9 अंशावर नोंद घेण्यात आली आणि यंदाचं हे सगळ्यात कमी तापमान असल्याचं बोललं जातंय. धाराशिवमध्ये आठवडी बाजारामध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याचं पाहायला मिळालं आणि गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याचा फटका पिकांवर होतोय. अशामध्ये वांगी 100 रुपये किलो तर शेवग्याची शेंग ही 150 रुपये किलोवर गेली आहे. त्यामुळे आता भाज्या खरेदी करताना ग्राहकांना आर्थिक फटका बसतोय. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि काही ठिकाणी कापसावर लाल्या रोग आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय. कापूस पिकाचं नुकसान झाल्यामुळे जळगाव तालुक्यामधल्या मामुराबाद येथील शेतकऱ्यांना तब्बल 7 एकरावरील कपाशीवर रोटावेटर फिरवलाय. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना सुरू केली. यंदाच्या रब्बी हंगामामध्ये धाराशिव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक पीक विमा भरला आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 7,19,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज दाखल केले. शेतीसाठी रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज द्या अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील सांजा गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे. रात्रीची वीज दिल्यामुळे पशुधनासाठी पाणी भरून ठेवणं किंवा शेतामधील पिकांना पाणी देणं ही कामं अंधाऱ्या रात्री जीव धोक्यात घालून करावी लागतात. त्यामुळे दिवसा 4 तास आणि रात्री 4 तास शेतीसाठी वीज मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यामधल्या म्हासोबावाडी इथं कृषी विभागाकडून अन्न आणि पोषक सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य रब्बी हंगाम ज्वारी पीक प्रकल्प राबवण्यात येतो आणि सद्यस्थितीत ज्वारी पीक जोमात आलेला असून ज्वारी भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. तर अलीकडेच झालेला अवकाळी पाऊस ज्वारी पिकाला वरदान ठरल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. आता नवीन माल येणार असल्यामुळे तूर डाळ 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मूग डाळ 10 रुपयांनी उतरलेली असून चणा, उडीद आणि मसूर डाळीचे दर स्थिर असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आणि तूर डाळीच्या दरात सातत्यानं वाढ सुरू आहे. रत्नागिरीमधील माझगाव ते करबुडे फणसवाळे गावांना जोडणाऱ्या शीळ नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा धोकादायक बनला होता. या पुलाचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं समोर आणल्यानंतर पुलाचं काम हाती घेण्यात आलं. रत्नागिरीहून गणपतीपुळे गुहागरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा जवळचा मार्ग असल्यानं निश्चितच या पुलावरून गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असायची. तुळजापूरमधील निलेगाव इथे वर्ग 1 मधील जमीन वर्ग 2 मध्ये वर्ग करण्यात आली होती आणि यावरून आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलेगावमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं. प्रशासन कोणतीच माहिती देत नसल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले. विविध मागण्यांना घेऊन सरपंचांनी ग्रामसेवकांनी राज्यस्तरीय आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे आता जिल्ह्यामधील 548 ग्रामपंचायतींना 18 डिसेंबर रोजी टाळं ठोकण्यात आलं. आजही हे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीमधील कामांना ब्रेक लागलाय.
जे रुग्णालयामधील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा हे मानसिक छळ आणि धमकी देत असल्याचा आरोप करत त्वचारोग विभागामधील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले आणि त्यांच्या या आंदोलनाला मार्ट संघटनेच्या जे रुग्णालयातील सगळ्या निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दिलाय। तर डॉक्टर कुरा यांना पदावरून हटवावं, अन्यथा 21 डिसेंबरपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात येईल असा इशारा डॉक्टरांनी दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यामधील उंबरशेत मायनिंगमधून बेसुमार वाहतूक सुरू आहे। उंबरशेत मायनिंग पासून केळशी ते साखरी जेटीपर्यंत 10 किलोमीटर बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं 24 तास असल्यामुळे त्या धुळीसोबतच ट्रॅफिक जाम होण्याचं आणि अपघातांचं प्रमाण वाढलंय। मायनिंग वाहतुकीला आळा घालण्याची मागणी आता केली जाते। मुंबईमधील हवेचा निर्देशांक मंगळवारी मध्यम श्रेणीत नोंदला गेला आणि वांद्रे कुर्ला संकुल इथं वाईट हवेची नोंद झाली। मुंबईच्या हवेचा निर्देशांक 137 इतका होता आणि वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं। मुंबईमध्ये वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या सगळ्या 24 वॉर्डमध्ये आता प्रदूषण मोजणारे अत्याधुनिक 250 सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत आणि हे सेन्सर संबंधित परिसरामधील 5 ते 10 प्रकारच्या प्रदूषणाची तंतोतंत माहिती सांगणार असल्यामुळे पालिकेला उपाययोजना करणं सुलभ होणार आहे। राज्यभरामध्ये प्रत्येक होर्डिंग्सवर QR कोड लावण्याचे उच्च न्यायालयानं आदेश दिलेत आणि होर्डिंगसाठी सगळ्या पालिकांच्या हद्दीत विशिष्ट जागा निश्चित करा असे आदेश देण्यात आले। हायकोर्टानं राज्य सरकारसह महापालिकांना निर्देश दिले असून 31 जानेवारीला हायकोर्ट पुन्हा आढावा घेणार आहे। देशामधील उच्च शिक्षण संस्थांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय परदेशी विद्यापीठांच्या सहकार्यानं अभ्यासक्रम राबवू नये असा इशारा आता UGCनं दिला आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं। गेल्या काही वर्षांमध्ये राज्यभरात अनधिकृत शाळांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतला आणि राज्यातील कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना व्यक्तिशः जबाबदार धरलं जाणार आहे, तसंच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। महाडजवळील तळी येथील कोंढाळकरवाडीमधील दरडग्रस्त आणि परिसरातील धोकादायक क्षेत्रातील रहिवाशांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळानं तळीमध्ये 271 घरांचा प्रकल्प हाती घेतलाय आणि या प्रकल्पामधील दरडग्रस्तांच्या 66 घरांचं बांधकाम हे आता पूर्ण झालंय आणि 134 घरांचं काम सुरू आहे। मात्र कोकण मंडळाला 44 घरांसाठी अद्याप जागाच उपलब्ध नाही आणि या घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। तर गुगलच्या वेअर इज माय ट्रेन या ॲपवर आता मुंबई लोकलची रिअल टाइम माहिती मिळू लागली आहे। गुगल मॅप उघडताच आपण वाट पाहत असलेल्या लोकल गाडीचं लोकेशन, स्थानकांचं वैशिष्ट्य, प्लॅटफॉर्म क्रमांक आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती मिळते आणि वेअर इज माय ट्रेन असंच या ॲपचं नाव गुगलनं दिलेलं असून प्रत्येक महिन्याला 8 कोटींपेक्षा जास्त लोक वेअर इज माय ट्रेन ॲप वापरतात। आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत